नमस्कार सर्वांना. आजच्या या सखोल चर्चेत, ज्याला आपण डीप डाईव्ह म्हणतो, त्यात खूप खूप स्वागत. हो, आणि आजची ही चर्चा खूपच वेगळी आणि रंजक असणार आहे. अगदी. म्हणजे विचार करा, जगात कुठेही नवीन वर्ष किंवा एखादा मोठा सण साजरा करायचा असेल, तर आपण सर्वात आधी काय करतो? साहजिकच आहे, आपण गोडधोड खातो. हो, गोड पदार्थांनी सुरुवात करतो. केक, मिठाई, लाडू सगळीकडे फक्त गोडवा असतो. पण या हिंदू नववर्षाची म्हणजे गुढीपाडव्याची सुरुवात एका अत्यंत कडू गोष्टीने होते. चक्क कडुलिंबाच्या पानांनी. बरोबर. आणि हा एक असा प्रश्न आहे जो कोणत्याही विचार करणाऱ्या व्यक्तीला थोडा अचंबित करू शकतो. म्हणजे सणाच्या दिवशी कडू का? नक्कीच, आणि म्हणूनच आज आपण या विषयाच्या अगदी मुळाशी जाणार आहोत. होय, आजच्या या सखोल विश्लेषणाचं उद्दिष्ट हे केवळ कॅलेंडरवरील एक दिवस समजून घेणे हे नाहीये. तर गुढीपाडवा हे विजय, समृद्धी आणि एका नव्या परिपक्व सुरुवातीचे किती शक्तिशाली प्रतीक आहे हे उलगडून पाहणे आहे. अगदी. म्हणजे सणांच्या त्या पारंपरिक चौकटीच्या पलीकडे जाऊन त्यामागील शास्त्र आणि तत्वज्ञान आपण तपासणार आहोत. जो कडू आणि गोड असा विरोधाभास आहे ना, तोच खरं तर आपल्या आजच्या चर्चेचा मुख्य पाया आहे. हो, आणि सणाच्या दिवशी कडुलिंब खाण्याची प्रथा आणि आरोग्याशी असलेला त्याचा संबंध आपण पुढे सविस्तर उलगडणार आहोतच. पण त्याआधी मला एक गोष्ट सांगावीशी वाटते, ती म्हणजे हा दिवस मुळात इतका महत्वाचा का मानला गेलाय. त्याचा ऐतिहासिक आणि वैचारिक पाया. बरोबर. अगदी बरोबर. केवळ एक जुना महिना संपला आणि नवीन महिना सुरू झाला एवढाच याचा अर्थ मर्यादित नाहीये. हो, पंचांगानुसार ज्याला आपण चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणतो. होय, आणि हाच दिवस निवडण्यामागे एक अतिशय सूक्ष्म असा खगोलीय आणि पौराणिक विचार आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदा या शब्दाचाच जर आपण थोडा सखोल विचार केला तर त्यातील अर्थाच्या छटा खूप काही सांगून जातात. प्रतिपदा म्हणजे अमावस्येनंतर येणारा चंद्रकोरीचा पहिला दिवस. जेव्हा चंद्र नव्याण्या आकाशात आकार घेऊ लागतो, तो वाढू लागतो. वाढण्याचा, प्रकाशाकडे जाण्याचा आणि नवीन निर्मितीचा काळ आहे. आपण नेहमी अनुभवतो की नवीन वर्षाच्या निमित्ताने नवनवीन संकल्प केले जातात, नव्या योजना आखल्या जातात. हो ना, अनेक व्यावसायिक प्रकल्पांची किंवा मोठ्या कामांची सुरुवात करण्यासाठी जाणीवपूर्वक याच दिवसाचा मुहूर्त निवडला जातो. कारण हा दिवस एका नव्या कोऱ्या पाटीसारखा मानला जातो. केवळ मानवी संकल्पांपुरते मर्यादित ठेवलेलं नाहीये. नाही, अजिबात नाही. याचा संबंध थेट सृष्टीच्या निर्मितीशी जोडलेला आहे. हे खरंच थक्क करणारं आहे. मी जेव्हा हे वाचत होतो तेव्हा मला जाणवलं की हा दृष्टिकोन किती मोठा आहे. याला आपण एका अत्यंत व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे. या अभ्यासात एक संदर्भ वारंवार समोर येतो. हिंदू परंपरेनुसार आणि पौराणिक नोंदीनुसार याच दिवशी प्रत्यक्ष ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती सुरू केली. बापरे, ही संकल्पनाच मुळात प्रचंड मोठी आहे. अगदी. आपण जेव्हा एखाद्या तारखेला नवीन वर्ष म्हणतो, तेव्हा तो केवळ मानवाने तयार केलेला कॅलेंडरचा एक भाग असतो. पण जेव्हा आपण एखाद्या दिवसाला थेट सृष्टीच्या प्रारंभाचा दिवस मानतो, तेव्हा आपण अस्तित्वाचा आणि या संपूर्ण ब्रह्मांडाच्या जन्माचा उत्सव साजरा करत असतो. म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती या दिवशी स्वतःच्या जीवनात एखादा नवीन संकल्प करते, तेव्हा ती व्यक्ती अजाणतेपणे स्वतःला त्या महान आणि अनंत निर्मिती प्रक्रियेचा एक छोटासा भाग बनवत असते. बरोबर. आणि याचा मानवी मनावर खूप मोठा परिणाम होतो. हो, या दृष्टिकोनातून पाहिल्यावर आपल्या दैनंदिन छोट्या मोठ्या प्रयत्नांना आणि संकल्पनांना एक वेगळंच वजन प्राप्त होते. आपण फक्त एक वर्ष संपल्याचा आनंद साजरा करत नाही आहोत, तर आपण खुद्द जीवनाच्या निर्मितीचा उत्सव साजरा करत आहोत. आणि सृष्टीच्या निर्मितीचा पहिला दिवस म्हणून याकडे पाहिल्यावर मानवी मनावर त्याचा एक अतिशय सकारात्मक आणि आश्वासक असा परिणाम होतो असं मला वाटतं. नक्कीच होतो. जुन्या अपयशांचे ओझे, मागच्या वर्षात झालेल्या चुका किंवा काही कटू आठवणी असतील तर त्या सर्व मागे टाकून एका नव्या ऊर्जेने सुरुवात करायची असते. जणू काही पूर्ण ब्रह्मांडच आपल्याला प्रोत्साहन देत आहे अशी एक मानसशास्त्रीय भावना यातून निर्माण होते. हाच तो मानसशास्त्रीय आधार आहे. यामुळेच हा दिवस केवळ वेळेचा नवीन टप्पा न राहता अस्तित्वाच्या नवीन प्रारंभाचा महाउत्सव ठरतो. वेळेला अशा एका विशाल आणि वैश्विक दृष्टिकोनातून पाहण्याची ही जी पद्धत आहे ना, ती मानवी मनातील नैराश्य दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरते. एक नवीन सुरुवात कधीही शक्य आहे हा विश्वास या परंपरेतून मिळतो. आणि सर्वात विशेष बाब म्हणजे हा केवळ एक अदृश्य विश्वास नाहीये. हो, या विश्वासाला एका अतिशय सुंदर मूर्त आणि दृश्य अशा प्रतीकाचे रूप दिले गेले आहे. जे आपण आपल्या घरासमोर उभारतो. हे प्रतीक म्हणजे गुढी. गुढी.
गुढीच्या या रचनेकडे जेव्हा आपण पाहतो तेव्हा लक्षात येते की हे नुसते सजावटीचे किंवा उत्सवाचे साधन नक्कीच नाही. अजिबात नाही. त्यामागे खूप मोठा विचार आहे. सर्वांना माहीत असलेली ही गुढीची रचना जर आपण डोळ्यासमोर आणली तर त्यातील प्रत्येक घटकाचं प्रयोजन किती अचूक आहे हे जाणवते. हो, म्हणजे एक उंच आणि मजबूत बांबू, त्यावर लावले जाणारे शक्यतो रेशमी किंवा नवीन कापड, झेंडूच्या फुलांचा आणि आंब्याच्या पानांचा हार, साखरेची गोड गाठी, आणि या सर्वांच्या वर अत्यंत दिमाखात उलटा ठेवलेला तांब्याचा किंवा चांदीचा कलश. आपण हे दरवर्षी पाहतो, पण या स्रोतांच्या विश्लेषणातून या विशिष्ट रचनेमागील जे मानसशास्त्र समोर येते ते अद्भुत आहे. विजय आणि सकारात्मकतेचं तत्व, बरोबर, ते खरोखरच विचार करायला लावणार आहे. अगदी. या विशिष्ट रचनेमागील विजय आणि आनंद हे तत्व समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. जुन्या काळात जेव्हा एखादा राजा युद्ध जिंकून यायचा किंवा मोठं यश मिळून यायचा, तेव्हा त्याच्या विजयाचे आणि सार्वभौमत्वाचे प्रतीक म्हणून असा ध्वज उभारला जायचा. असे संदर्भ आपल्याला मिळतात. म्हणजे गुढी उभारणे म्हणजे याच विजयाचे आणि सकारात्मकतेचे स्वतःच्या दारात स्वागत करणं. होय, होय. आता आजच्या आधुनिक काळात आपण रोज कुठले पारंपरिक युद्ध लढत नाही. नाही, पण आजच्या काळात आपलं युद्ध असते ते आपल्या मनातील नकारात्मकतेशी. बरोबर. रोजच्या जीवनातील संघर्षाशी आणि ताणतणावाशी आपण लढत असतो. आणि घरासमोर गुढी उभारून आपण जणू काही या सर्व नकारात्मकतेवर मिळवलेल्या यशाचा आणि आशेचा झेंडाच रोवत असतो. यशाचा झेंडा रोवणे आणि तोही स्वतःच्या घरासमोर, ही कृतीच मुळात प्रचंड ऊर्जा देणारी आहे. आपण जगाला आणि स्वतःलाही हे ठामपणे सांगत असतो की आम्ही या नवीन वर्षात सकारात्मक ऊर्जा, सुख आणि समृद्धीचे आमच्या घरात स्वागत करत आहोत. त्या रचनेचा भौतिक विचार केला तर तो उंच बांबू हे जणू आकाशाकडे, यशाच्या शिखराकडे आणि सतत वरच्या दिशेने प्रगती करत राहण्याची प्रेरणा देतो. आणि ते रेशमी कापड ते समृद्धीचे आणि वैभवाचे प्रतीक मानले जाते. हो, आणि सर्वात वर असलेला तो कलश जो ऊर्जेला स्वतःमध्ये सामावून घेतो असे मानले जाते. तो घरात एक अतिशय भक्कम आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन येतो. ही संपूर्ण रचना आकाशाकडे झेपावणारी आहे, जी मानवी आकांक्षेचेच एक रूप वाटते. या निरीक्षणाला जोडून आणखी एक महत्वाची बाब समोर येते. ती कोणती? समृद्धी आणि यश हे केवळ भौतिक किंवा आर्थिक पातळीवर मोजले जात नाहीत. मानसिक आणि आध्यात्मिक पातळीवरही आपण तो विजय साजरा करत असतो. खरंय, घरात चांगल्या ऊर्जेचे वहन व्हावे, कुटुंबात एकोपा राहावा यासाठी हे गरजेचं आहे. आणि येणाऱ्या संकटांना सामोरे जाण्याची ताकद मिळावी यासाठी हे एक अत्यंत शक्तिशाली मानसशास्त्रीय प्रतीक म्हणून काम करते. जेव्हा कुटुंबातील सर्व सदस्य रोज सकाळी उठून तो आकाशाकडे झेपावणारा विजयाचा ध्वज पाहतात, तेव्हा त्यांच्यातही नकळतपणे एक नवीन उमेद जागी होते आणि सकारात्मकतेची भावना निर्माण होते. हे दृश्य आणि त्याचे मानवी मनावर होणारे परिणाम खरोखरच प्रेरणादायी आहेत. पण आता आपण त्या मुद्द्याकडे वळूया ज्या विरोधाभासाने आपण या विश्लेषणाची सुरुवात केली होती. कडवटपणातून मिळणारा गोडवा आणि आरोग्याचा संदेश. अगदी तेच. सण म्हटला की आपल्याकडे लाडू, पेढे, बासुंदी, श्रीखंड असे गोडधोड पदार्थ डोळ्यांसमोर येतात. पण या नववर्षाच्या दिवशी एक अत्यंत अनोखी परंपरा पाळली जाते, जिचा उल्लेख आपल्या सर्व नोंदींमध्ये अत्यंत प्रकर्षाने येतो. कडुलिंबाची पाने, गूळ, जिरे आणि ओवा एकत्र करून खाण्याची परंपरा. नवीन वर्षाचा पहिला घासा कडुलिंबाचा. वरवर पाहता हे खूप विचित्र किंवा आश्चर्यकारक वाटू शकते. एखाद्याला असा प्रश्न पडू शकतो की शुभ दिवशी कडू का खायचं? वरवर पाहता हे आश्चर्यकारक वाटत असले तरी याच एका कृतीत भारतीय संस्कृतीचे अत्यंत प्रगल्भ असे जीवन तत्वज्ञान दडलेले आहे. म्हणजे जीवनात फक्त सुख किंवा फक्त आनंद नसतो हे तत्वज्ञान. अगदी बरोबर. आपण हे वास्तव नाकारू शकत नाही. मानवी जीवन हे सुख आणि दुःख, यश आणि अपयश यांच्या मिश्रणातून बनलेले आहे. हे अगदी स्पष्टपणे विश्लेषित केले आहे की कडुलिंबाची पाने आणि गूळ एकत्र खाण्यामागे एक सखोल संदेश आहे. जीवनातील गोड आणि कडू अनुभव समतोलपणे स्वीकारण्याचा तो संदेश आहे.
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी जेव्हा आपण जाणीवपूर्वक ही कडू आणि गोड चव एकत्र चाखतो तेव्हा आपण स्वतःला आणि आपल्या मनाला एक अत्यंत महत्वाची मानसिक पूर्वसूचना देत असतो. ही मानसिक पूर्वसूचनाच या परंपरेचा खरा गाभा आहे. कारण आपण अवास्तव आशावादाच्या किंवा ज्याला आजकाल टॉक्सिक पॉझिटिव्हिटी म्हणतात त्याच्या आहारी जात नाही. हो, अत्यंत वास्तवाचे भान ठेवून आपण नवीन वर्षाची सुरुवात करत आहोत. सगळं काही फक्त चांगलंच होईल, माझ्या वाटेला दुःख येणारच नाही, अशा खोट्या भ्रमात न राहता आपण वास्तवाला सामोरे जातो. येणाऱ्या वर्षात जे काही घडेल, मग त्या गुळासारख्या गोड गोष्टी असोत की कडुलिंबासारख्या आव्हानात्मक आणि कडू गोष्टी असोत, त्या सर्व मी खंबीरपणे आणि समतोल राखून स्वीकारायला तयार आहे, हा तो विचार आहे. ही जी अत्यंत प्रगल्भ आणि परिपक्व शिकवण या एका छोट्याशा कृतीतून मिळते, ती खरोखरच कोणत्याही आधुनिक मानसशास्त्रीय थेरपी इतकीच प्रभावी वाटते. खरंच, हा दृष्टिकोन या प्रक्रियेचा तात्विक भाग स्पष्ट करतो. पण या तत्वज्ञानासोबतच याचा एक व्यावहारिक उपयोग देखील आहे ना? हो, अत्यंत महत्वाचा शारीरिक आणि वैज्ञानिक उपयोग देखील आहे, जो दुर्लक्षित करून चालणार नाही. आजच्या काळात शारीरिक आणि मानसिक आरोग्य निरोगी ठेवणे हे प्रत्येकासमोरील सर्वात मोठे आव्हान बनले आहे. आपण जर निसर्गाच्या चक्राकडे पाहिले तर चैत्र महिना हा ऋतुबदलाचा काळ असतो. वसंत ऋतूचा शेवट आणि ग्रीष्म ऋतूची म्हणजे उन्हाळ्याची सुरुवात या काळात होत असते. हवामानात होणाऱ्या या बदलामुळे शरीराला विविध संसर्ग आणि आजार होण्याची शक्यता सर्वाधिक असते. आणि इथेच कडुलिंबाचं महत्त्व समोर येते. कडुलिंब हा अँटीबॅक्टेरियल आणि औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. म्हणजेच शरीराला होणाऱ्या संसर्गापासून वाचवण्यासाठी, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि रक्त शुद्ध करण्यासाठी या ऋतुबदलाच्या काळात कडुलिंब खाणे अत्यंत उपयुक्त ठरते. ही परंपरा फक्त आध्यात्मिक किंवा तात्विक पातळीवरच काम करत नाही, तर ती शरीर निरोगी ठेवण्याचा एक अत्यंत वैज्ञानिक संदेश देखील देते. आरोग्याचे हे विज्ञान केवळ ग्रंथांमध्ये लपवून न ठेवता त्याला सणाच्या आणि प्रसादाच्या रूपात सर्वांपर्यंत पोचवण्याची ही पद्धत खरोखरच कौतुकास्पद आहे. कारण प्रसादाच्या रूपाने का होईना, प्रत्येक व्यक्ती वर्षाच्या सुरुवातीलाच आरोग्यासाठी आवश्यक असलेले हे औषध ग्रहण करते. एकाच कृतीतून मानसिक तयारी आणि शारीरिक आरोग्य या दोन्ही गोष्टी साध्य करण्याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. आता आपण या विश्लेषणाच्या पुढच्या आणि तितक्याच महत्त्वाच्या पैलूकडे येऊया. तो म्हणजे संस्कृतीचा उत्सव आणि मानसिक रिसेट. हो, हा भाग खूपच महत्वाचा आहे की गुढीपाडवा हा फक्त एकट्याने किंवा वैयक्तिक पातळीवर साजरा करण्याचा सण नाहीये. तो संपूर्ण समाजाचा आणि संस्कृतीचा एक एकत्रित उत्सव आहे. या दिवशी केवळ गुढी उभारून किंवा कडुलिंब खाऊन सण संपत नाही, तर त्यामध्ये एक मोठी प्रक्रिया असते. घर स्वच्छ करणे, दारात सुंदर रांगोळी काढणे, पारंपरिक पद्धतीने पूजा करणे, नवीन कपडे परिधान करणे आणि समाज व कुटुंबातील सदस्यांनी एकत्र येणे, या सर्व कृती एक प्रचंड उत्साहाचे आणि मांगल्याचं वातावरण निर्माण करतात. या सर्व बाह्य कृतींमागे एक खूप मोठे आणि व्यापक चित्र दडलेले आहे. हा सण केवळ घराच्या बाह्य सजावटीपुरता मर्यादित नाही. ती एक मानसिक आणि आध्यात्मिक शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे. एक वाक्य खूप प्रभावीपणे मांडले आहे. कोणते वाक्य? जुन्या गोष्टी मागे सोडून नवीन जीवनाची सुरुवात करण्याची प्रेरणा मिळणे. अगदी बरोबर. जेव्हा आपण गुढीपाडव्याच्या निमित्ताने घर स्वच्छ करतो, अडगळीत पडलेल्या वस्तू फेकून देतो, तेव्हा आपण केवळ घरातील धूळ झटकत नसतो. त्या भौतिक कृतीच्या माध्यमातून प्रतिकात्मकरित्या आपण आपल्या मनातील जुने विचार, जुने गैरसमज झटकून टाकत असतो. वर्षभरातील अपयश आणि नात्यांमधील कटुता दूर करण्याचा प्रयत्न करत असतो. हा खऱ्या अर्थाने एक मानसिक रिसेट असतो. हा मानसिक रिसेट आजच्या अत्यंत वेगवान आणि ताणतणावाने भरलेल्या जीवनात सर्वाधिक गरजेचा आहे. आपण आपल्या उपकरणांना, जसे की मोबाईल किंवा कम्प्युटरला, जेव्हा ते संथ होतात तेव्हा जसे रिस्टार्ट किंवा रिफ्रेश करतो, अगदी तशीच गरज मानवी मनालाही असते. जुन्या गोष्टींचे, अपयशांचे आणि निराशेचे ओझे सतत पाठीवर वाहून नेले तर नवीन प्रवास सुरू करणे अशक्य होते. हे ओझे मागे सोडून देऊन एक नवीन उमेद आणि ऊर्जेने नवीन उद्दिष्टे गाठण्यासाठी ही एक अतिशय नैसर्गिक आणि सांस्कृतिक संधी असते. जेव्हा एखादी व्यक्ती नवीन कपडे परिधान करते किंवा दारात नव्याने रांगोळी काढते, तेव्हा ती तिच्या आतील सकारात्मक बदलाची एक बाह्य अभिव्यक्ती असते. एका नवीन दृष्टिकोनाची सुरुवात असते. आणि या सर्व प्रक्रियेत जेव्हा कुटुंबाची आणि समाजाची साथ मिळते, तेव्हा त्याचा प्रभाव अनेक पटीने वाढतो. नवीन उद्दिष्टे गाठण्यासाठी जो संकल्प केला जातो, त्याला जेव्हा आजूबाजूच्या उत्साही वातावरणाची जोड मिळते, तेव्हा तो संकल्प पूर्णत्वास नेण्याची मानसिक ताकदही वाढते. गुढीपाडवा हा सण वैयक्तिक संकल्प,
कौटुंबिक आनंद, सामाजिक बांधिलकी आणि निसर्गाचे चक्र या सर्व गोष्टींना एका अत्यंत सुंदर धाग्यात बांधण्याचे काम करतो. निसर्गात जशी नवीन पालवी फुटत असते तशीच पालवी मानवी मनातही फुटावी, हा या उत्सवाचा मूळ हेतू दिसून येतो. की ते आपल्याला या सणाकडे केवळ एक पारंपरिक किंवा धार्मिक विधी म्हणून न पाहता त्यामागील सखोल अर्थ समजून घेण्यास भाग पाडतात. मानसशास्त्रीय, सामाजिक आणि आरोग्यदायी दृष्टिकोन हे ज्ञान जेव्हा आपण केवळ वाचत नाही तर समजून घेतो आणि प्रत्यक्षात आणतो, तेव्हा या परंपरेचे मूल्य खऱ्या अर्थाने सार्थकी लागते. आतापर्यंत आपण ज्या विस्तृत मुद्द्यांवर चर्चा केली त्याचा एक धावता आढावा घेणं योग्य ठरेल. नक्कीच. आपल्याकडील साहित्यातून आणि संशोधनातून एक गोष्ट अगदी लख्खपणे समोर येते, ती म्हणजे गुढीपाडवा हा केवळ हिंदू पंचांग बदलण्याचा किंवा नवीन तारखेचा दिवस नाही, तर तो प्रत्यक्ष सृष्टीच्या निर्मितीचा, अस्तित्वाचा महाउत्सव आहे. घरासमोर उभारली जाणारी गुढी हे सकारात्मकतेचे, मानसिक विजयाचे आणि यशाच्या शिखराकडे जाण्याच्या आकांक्षेचे अत्यंत शक्तिशाली प्रतीक आहे. कडुलिंब आणि गूळ खाण्याची जी अनोखी परंपरा आहे ती आपल्याला शारीरिक पातळीवर निरोगी ठेवण्यासोबतच जीवनातील गोड आणि कडू अनुभव समतोलपणे स्वीकारण्याची प्रगल्भ शिकवण देते. आणि सरतेशेवटी घर आणि परिसर स्वच्छ करून जुने ओझे फेकून देऊन साजरा केला जाणारा हा उत्सव आपल्याला अत्यंत गरजेचा असा मानसिक रिसेट बहाल करतो. हा संपूर्ण आढावा या सणाचे सार अगदी अचूकपणे मांडतो. भूतकाळातून शिकवण घेणे, वर्तमानात सकारात्मकतेने जगणे आणि भविष्यासाठी स्वतःला शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम करणे. हा त्रिवेणी संगम या एकाच दिवसात आणि परंपरेत पाहायला मिळतो. अगदी खरंय. आणि याच अनुषंगाने या सखोल विश्लेषणाच्या शेवटी एक असा मुद्दा समोर येतो ज्यावर प्रत्येकाने स्वतःच्या पातळीवर विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. कोणता मुद्दा? पण जुन्या गोष्टी मागे सोडून नवीन सुरुवात करण्याच्या आणि स्वतःला रिसेट करण्याच्या परंपरेबद्दल सविस्तर चर्चा केली. हो, आपण आत्ताच त्याबद्दल बोललो. पण आज आपण एका अत्यंत वेगळ्या, आधुनिक आणि डिजिटल युगात वावरत आहोत. बरोबर. या युगात आपले जुने मेसेजेस, ईमेल्स, जुने फोटो, भूतकाळातील वाद आणि अगदी जुन्या चुकांच्या आठवणीसुद्धा इंटरनेटवर आणि क्लाउडवर कायमस्वरूपी सेव्ह केलेल्या असतात. तंत्रज्ञान आपल्याला काहीही विसरू देत नाही. अगदी तेच. अशा या कायमस्वरूपी साठवणूक करणाऱ्या जगात गुढीपाडव्याने दिलेल्या जुन्या गोष्टी खऱ्या अर्थाने विसरून मनाला एक स्वच्छ आणि नवीन सुरुवात देण्याचा हा मानसिक रिसेट मिळवणे आपल्यासाठी किती आव्हानात्मक झाले आहे. हा खरोखरच एक खूप महत्वाचा आणि विचार करायला लावणारा प्रश्न आहे. आणि तरीही आपले मानसिक स्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी ते तितकेच अत्यंत गरजेचे नाही का? नक्कीच आहे. या एका प्रश्नावर नक्कीच सखोल विचार व्हायला हवं. नव्या विचारांसह आणि नव्या ऊर्जेसह ज्ञान मिळवण्याचा हा प्रवास असाच सुरू राहील. आज इथेच थांबूया.